हरतालिकेसाठी मी साडी घालून तयार झाली. ही साडी मी पहिल्यांदाच नेसली. माझी मुलगी लहान आहे, 7 मंथची आहे. त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन ह्यावेळेला पूजा नाही करू शकली. तर आम्ही घरीच आमच्या देवाऱ्यात जे शिवलिंग आहे त्याचीच पूजा केली. तर सगळ्यात पहिले माझ्या सासूबाईंनी जे आहे आईंनी पहिले पूजा केली. पाणी आणि दूध शिवलिंगाला वाहून आम्ही पूजेची सुरुवात केली. तुम्हाला तर माहितीच आहे की आमचं गार्डन आहे आणि त्यात विविध प्रकारची झाडे आहेत. तर या पूजेसाठी जे 5 झाडांचे पानं लागतात तर ते मला आमच्या गार्डनमधूनच मिळाले. बाकी फळंसुद्धा अवेलेबल होते. तर घरीच एकदम शांततेत आणि छान प्रकारे पूजा संपन्न झाली. आतापर्यंत तर मी व्यवस्थित मंदिरात जाऊनच पूजा करत होती. हे पहिल्यांदा मी ही पूजा घरी केली. हे शिवलिंग आम्ही कुबेर भंडारी गेलो होतो, तर तिथून हे विकत घेतलं. तिथे खूप प्रकारचे शिवलिंग होते आणि दुसरं आम्ही तिथे कुबेराची मूर्तीसुद्धा घेतली होती. तर कुबेर म्हणजे लक्ष्मी मातेचे सुपुत्र, लक्ष्मीनारायणाचा मुलगा आहे. तर लक्ष्मी माताजवळच आम्ही त्यांची स्थापना केली. हरतालिकेत शंकर पार्वती दोघांची पूजा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचे सुपुत्र गणपतीचे आगमन होते. ही पूजा झाल्यानंतर मला लगेच तीसुद्धा तयारी करायची होती. माझ्या लॉंग व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की डेकोरेशनचं सामान तर आम्ही आणलं, पण दुसरीही तयारी भरपूर होती जी करायची होती. पूजा झाल्यानंतर मला खूप छान वाटलं, कारण खंड नाही पडू दिला एकही वर्षी हरतालिकेसाठी. तर त्यामुळे खूप छान वाटलं मला. माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या घरचे गणपती बाप्पा बघायला मिळतील. तर नक्की व्हिजिट करा.